पर्व 6वं. या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसामध्ये आजच्या दिवसाचा विचार केला तर देवगडमधील मला वाटतं जवळपास जे खेळाडू यावर्षी इनफॉर्म आहेत, जे चर्चेमध्ये आहेत, ते सर्व खेळाडू आज आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती आपल्या मोबाईल स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळाले. या स्पर्धेच्या निमित्तानं वारंवार या मॅनेजमेंटच्या वतीनं उपस्थित जे क्रीडा प्रेक्षक आहेत त्या सर्वांचं या मॅनेजमेंटच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या मोबाईल स्क्रीनवरती आपल्या टी व्हीवरती जे प्रेक्षक हा सामना पाहत आहेत, ही संपूर्ण स्पर्धा पाहत आहेत, त्या सर्वांना या मॅनेजमेंटच्या वतीनं आम्ही धन्यवाद देतो. कारण ज्या वेळेला कोणताही कार्यक्रम असेल किंवा एक खेळाडू म्हणून आपल्यासमोर ज्या वेळेला प्रेक्षक असतात त्यावेळेला या मोठ्या प्रेक्षकांच्या समोर आपल्याकडनं ज्या वेळेला एखादी खेळी होते आणि ती खेळी जी असते त्या खेळाडूसाठी निश्चितपणे त्याला कायमस्वरूपी त्याच्या स्मरणात राहते. आणि ज्या वेळेला प्रेक्षक आपल्याला दाद देतात त्यावेळेला एक वेगळा विश्वास, वेगळी प्रेरणा आपल्यामध्ये निश्चितपणे निर्माण होते. सामन्याला सुरुवात. यस, राजकुमारजी पाळेकर सर मुख्य अंपायर या सामन्याचे. अभि देवगडकर पहिला चेंडू थोडासा लोड केला, लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी असफल होतोय. कॅच विन द मॅचेस आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांच्यासाठी. कॅचेस विन द मॅचेस विजय क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळेला पाहिलेले आहेत की अनेक अवघड झेल जे विकेटमध्ये कन्व्हर्ट केले जातात, परंतु हा एक सोपा झेल. आणि मला वाटतं ही कदाचित रोहित जर 5 षटकं किंवा 3 षटकं मैदानामध्ये थांबला तर ही जी मॅच आहे तो आपला वन साईड आपल्या बाजूने घेऊन जाऊ एवढी काबिलियत रोहितमध्ये आहे. आणि रोहित हा एवढा गुणवान खेळाडू आहे, मी एक 5-7 वर्ष त्याला क्रिकेटमध्ये पाहतो आहे. अनेक वेळेला इन डिफिकल्ट सिच्युएशन ज्या वेळेला संघ अडचणीत असतो त्यावेळेला आपल्या संघासाठी तो नेहमी उभा राहिला आहे. अभियाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख असा फटका आणि आता मात्र फसतोय. अरे क्रिकेटमध्ये चमत्कार हा जो शब्द आहे, मला वाटतं चमत्कार या शब्दावरती माझा विश्वास नाहीये, परंतु काय सलगच्या 2 चेंडूवरती एका मोठ्या खेळाडूचे झेल सुटतायत. आणि पहिला झेल सुटल्यानंतर कोणतीही फिकीर नाही रोहित याला. दुसरा फटका मारण्याचा प्रयत्न केला, फटकाही मारला गेला आणि पुन्हा एकदा झेल सुटला गेला. काय या मॅचमध्ये लिहिलं गेलंय आपल्याला अद्याप माहीत नाहीये. येणारी वेळ ठरवेल काय रोहित तानवडे हा या संपूर्ण मॅचचा एक मॅच विनिंग प्लेअर होऊन जाईल की काय. अभि देवगडकर आपल्या बॉलिंग मार्कवर एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे. अनेक प्रकारचा टॅलेंट या खेळाडूच्या मध्ये आहे. आता मात्र स्पीड, चेंडूला थोडीशी गती दिली होती अभियाने आणि त्यामुळे हा चेंडू जो बल्ले की बीचोबीच आला होता, परंतु जे टायमिंग क्रिकेटमध्ये असतं ते टायमिंग होऊ शकलं नाही आणि 1 धाव मिळते त्यामुळे या चेंडूवरती. 6 या धावसंख्येवरती संघ पोहोचतोय. लिमिटेड ओव्हरच्या गेममध्ये आपल्याला माहिती आहे की षटकार आणि चौकार ज्यामुळे धावसंख्या आहे ती तेजीने वाढत असते, परंतु अभिसारखा एक दिग्गज गोलंदाज आपल्या समोर आहे तर त्याच्या गोलंदाजीवरती मोठे फटके खेळणे क्रिकेटमध्ये सोपं नसतं. चेंडू जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने, डिक्लेरेशन बॉक्समध्ये जातोय. अंपायर 2 धावा या ठिकाणी घोषित करतायत आणि सिंगल डबलने पहिल्या षटकामध्ये स्कोरिंग रेट हा वाढताना दिसतो आहे. कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असेल, कारण अभि देवगडकर याला फॉलो करणं किंवा याच्यासमोर मोठ्या अटॅकिंग फटके खेळणं कोणत्याही देवगडमधल्याच नव्हे तर कोणत्याही एक रेग्युलर बॅट्समनला एवढं सोपं नाही आहे. कारण अनेक प्रकारचं व्हेरिएशन अभि देवगडकर वारंवार शॉर्ट पिच चेंडूमध्येच बाउन्स करण्याचा प्रयत्न करतोय, ज्यामध्ये त्याला यशसुद्धा मिळतं आहे. आणि ॲज अ बॉलर जे लेंथ, एका टिपिकल लेंथला गोलंदाजी करणं, त्याच लेंथवरती गोलंदाजी करणं, रोहित तनवडे सारख्या फलंदाजाला जखडून ठेवणं हे फक्त अभि करू शकतो या सामन्यामध्ये. आणि आपण ते ऑन स्क्रीन या ठिकाणी पाहतोय. शेवटचा चेंडू अभि देवगडकर आपल्या बॉलिंग मार्कवरनं ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. रोहित तानवडे जो की यापूर्वीच्या इनिंग्समध्ये तुफान अशी फलंदाजी, सुरेख फटका, डीप फाइंड लाईक सीमा रेखा के बिलकुल बाहर, 4 रन्स. या षटकाची सांगता चौकाराने होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 12, बिनबाद 12.
टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण अभि देवगडकर याने जाहीर केलं. मला वाटतं हा त्यांचा जो निर्णय आहे पहिल्या षटकामध्ये लिमिटेड ओव्हरच्या या गेममध्ये एका षटकामध्ये 10-12 हा जनरली स्कोर झाला, कारण बऱ्याच वेळेला कितीही चांगला गोलंदाज असला तरी त्याच्यावरती अटॅक करण्याचा नेहमी फल या लिमिटेड ओव्हर गेममध्ये प्रयत्न केला जातो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 12. अर्थात हे जे षटक आहे यानंतरचं चॅलेंजिंग ओव्हरचं एक षटक आहे. दीपेश धुरे एक लंब ज्याला मोठं क्रिकेट करिअर, एक मोठा क्रिकेटचा वारसा याच्या मागे आहे आणि आपल्या अनुभवाचा वापर या सामन्यामध्ये कशा पद्धतीने करतोय दीपेश पाहायचंय. सुरेख असा फटका, क्वालिटी क्रिकेट, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर हा चॅम्पियन ट्रॉफी षटकार. अतुल माशे गुणवत्ता खचाखच भरलेली आहे या खेळाडूच्या मध्ये आणि त्याने अनेक वेळेला आपल्याला दाखवून सुद्धा दिलाय. दीपेश धुरे आपल्या बॉलिंग मार्कवरनं पुन्हा एकदा आता मात्र ब्लॉक होलमध्ये यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू आणि तेवढाच सुरेख असा खेळून काढलाय तो अतुल याने. फुलटॉस होऊ शकला असता परंतु यॉर्कर पद्धतीचा चेंडू जो आहे तो मला वाटतं आता मात्र अनुभवाचा पुरेपूर दीपेश याने वापर केलाय, त्यामुळेच अतुल याला हा फटका खेळणं एवढं सोपं नव्हतं. वाईड यॉर्कर या लेंथला वारंवार दीपेश गोलंदाजी करताना दिसतोय आणि एक एक्सपिरियन्स म्हणून मी सांगेन ॲज अ माझ्या सर्व खेळाडू मित्रांना की आउटसाईड ऑफ द ऑफ स्टंप ही जी लेंथ आहे तीच लेंथ क्रिकेटमध्ये अतिशय महत्त्वाची असते. पुन्हा एकदा आउटसाईड आणि क्लिंग बोल्ट. अतुल माशे या ठिकाणी डगआउटमध्ये परततोय आणि एक सफल बॉलर सफलता मिळते दीपेश धुरे याला. आपल्या वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती येतो अतुल माशे हा डगआउटमध्ये परततोय. आवश्यकता होती DRCC जामसंडे या संघाला विकेट्सची, कारण अतुल आणि रोहित जर दोघांच्या मध्ये मोठी पार्टनरशिप झाली असती तर एक मोठी टोटल या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली असती. नंबर 3 बॅटर मैदानामध्ये प्रवेश करतोय सिद्धेश. सिद्धेश याच्यामध्ये सुद्धा काबिलियत आहे, क्षमता आहे, मैदानाच्या चारही बाजूला फलंदाजी करू शकतो आणि आता मात्र आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न काय या ठिकाणी झेल होऊ शकतो. झेल पर्यंत पोहोचला होता आणि विजय हा झेल झालाच पाहिजे होता. एक यष्टीरक्षक याच्यासाठी आणि त्याच्याकडनं हा झेल मात्र या ठिकाणी सुटतोय आणि हे जे झेल सुटले गेले आहेत सेकंड इनिंग्सला या झेलचं मोठं मूल्य कदाचित DRCC जामसंडे या संघाला त्याचा काउंट करावं लागेल. दीपेश मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. वारंवार जी लेंथ आवश्यकता असते ॲज अ बॉलर आउटसाईड ऑफ द ऑफ स्टंप त्या लेंथला या ठिकाणी वारंवार गोलंदाजी करतोय. थोडंसं स्पीड आहे गोलंदाजीला आणि यामुळे जे फलंदाज आहेत त्यांना या गोलंदाजीवरती मोठे फटके खेळणे एवढं सोपं नाही आहे. पूल करण्याचा प्रयत्न होता त्याचा सफल झाला यापूर्वीच्या चेंडूवरती आणि एक जीवनदान मिळतंय. व्हाट अ शॉट यार, फिर एक बार बड़ा शॉट मिड विकेट के ऊपर से गेंद को खेला है, गेंद सीमा रेखा के बाहर. चैंपियन ट्रॉफी 2026 षटकार. क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापडले घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तारुणी युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. दुसरं षटक सुरू असताना सुरेख अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती पडेल या संघाकडून. आता मात्र फुलटॉस चेंडू मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न यशस्वी होतोय. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीलाईनच्या एरियामध्ये फील्ड केला जातोय. एका धावेवर समाधान मानावं लागेल सिद्धेशाला आणि या एका धावेने मला वाटतं पहिल्या षटकाच्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघ पोहोचतोय 26 या धावसंख्येवरती. येस डीजे.
चॅलेंजिंग ओव्हर. अभि देवगडकर याच्या हातामध्ये चेंडू आहे. 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 26 धाव फलकावरती लागलेले आहेत. उर्वरित 18 चेंडूमध्ये पाहायचंय पडेल हा संघ या ठिकाणी किती धावसंख्येचं आव्हान अर्थात DRCC जामसंडे या संघासमोर ठेवणार आहे. ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय सिद्धेश याच्यासाठी शॉर्ट पिच चेंडू लोड करून पूल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा झेल सुटतोय. डिक्लेरेशन बॉक्समध्ये चेंडू येतोय. 1 रन्स या ठिकाणी मिळते आहे. शॉर्ट पिच चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण स्क्रीनवरती पाहू शकता सद्देश याचा, परंतु अशा शॉर्ट पिच चेंडूवरती पुल करणं फारसं सोपं नाही आहे. रोहित शर्माला टेलिव्हिजनवरती आपण क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे की एक मोठ्या खेळाडूंना या सामन्यासाठी अंपायर म्हणून आम्हाला लाभलेत राजकुमारजी पाळेकर आणि संतोषजी पाळेकर, की ज्यांनी आपलं पूर्ण करिअर क्रिकेट खेळण्यासाठी घालवलं. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न असफल होतोय. झेल मात्र सुटणार आहे. दुसऱ्या रनसाठी काय प्रयत्न होऊ शकतो, मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. सिद्धेश याला अभि देवगडकर थोडंसं सांगतोय की तुला हा झेल कदाचित तू होणार नाहीये, परंतु फील्ड तर आम्ही करतोय. आपल्या अकराचे खेळाडू असतात त्यांच्याकडनं वारंवार क्रिकेटमध्ये ऑन स्क्रीन आपण पाहतो काही मिस्टेक्स होत असतात, परंतु मैदानामध्ये एक आदर्श संघ तोच असतो की आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन जाऊन सर्व खेळाडूंच्या मध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण करणारा कॅप्टन जर संघामध्ये असेल तर तो संघ एक चांगली उभारी घेत असतो. व्हॉट अ शॉट. रोहित तानवडे ऑन फायर. चॅलेंजिंग ओव्हर आहे. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 8 धावा फलकावरती लावलेले आहेत आणि टोटल स्कोर होतोय. अभि देवगडकर पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. सुरेख असा चेंडू ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर. अंपायरच्या या चेंडूला वाईड ठरवत आहेत. एक अवांतर धावेने धावसंख्या या ठिकाणी वाढताना दिसते. 35. तिसरं षटक अर्थात चॅलेंजिंग ओव्हर म्हणून जे षटक एका इनिंग्समध्ये प्रत्येक संघाला टाकावं लागतं आणि हे चॅलेंजिंग जे षटक आहे ते चॅलेंज स्वीकारले अभि देवगडकर याने. पाहायचंय आपल्या संघाला या षटकामध्ये कशा पद्धतीनं उपयुक्त अशी गोलंदाजी करतोय काय. स्लोवर चेंडू, परंतु या चेंडूवरही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रोहित तानवडे थोडासा चुस्त खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं देवगड क्रिकेटमध्ये आणि वर्षानुवर्ष जसजसं रोहित तानवडे हा क्रिकेट खेळतो आहे तसं त्याच्या खेळामध्ये वारंवार नेहमी सुधारणा होताना दिसत आहेत. गेल्या वर्षी याच मैदानावरती हा संघ पराभूत झाला होता, मात्र या ठिकाणी मोठ्या अपेक्षेने हा संघ यावर्षी आला आहे की या संपूर्ण स्पर्धेचा आपल्याला विजेता व्हायचं आहे, किंबहुना या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याकडनं खेळ तरी होता आपल्याला उत्तम करायचा आहे आणि तसे या ठिकाणी प्रदर्शन पडेल या संघाकडनं होताना दिसतोय. व्हॉट अ बॉल यार. थोडंसं 140-145 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से अशा पद्धतीनं स्पीड असलेला हा बॉल. 5 चेंडूमध्ये 11 धावा आतापर्यंत या ठिकाणी स्कोरबोर्डवरती आपल्या आलेल्या आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू मोठा फटका लॉंग ऑन एरियामध्ये फील्ड केला जाईल. दीपेश चेंडूला फील्ड करतोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. 12 धावा या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये या ठिकाणी वसूल केल्या आहेत. रोहित तानवडे आणि सिद्धेश या 2 खेळाडूंनी अर्थात 12 धावा वसूल केल्यामुळे या ठिकाणी 18 धावा हो ना या ठिकाणी या षटकामध्ये म्हणजे 18 धावा वसूल केल्या गेल्यात या तिसऱ्या षटकामध्ये आणि या 18 धावांच्या उपलब्धतेमुळे पडेल हा संघ 3 षटकाच्या सांघिक समाप्तीनंतर पोहोचतोय 44 या धावसंख्येवरती. या स्पर्धेच्या माध्यमातून अमोलजी जमदाडे सर या ठिकाणी तळावून या स्पर्धेसाठी आपल्याला समालोचक म्हणून उपलब्ध आहेत. 1-2 मिनिटाची आमची मगाशी चर्चा की क्रिकेटच्या विषयी कोणत्याही गोष्टीविषयी आपल्या मनामध्ये जर प्रेम असेल आदर असेल तर तिथं आपण कोणत्याही पद्धतीचे ॲडजस्टमेंट करून आपण त्या ठिकाणी उपलब्ध होतो. आणि अमोलजी या ठिकाणी आपण आपल्या समालोचनाद्वारे या सिंधुदुर्गात नव्हे आपण अखंड महाराष्ट्रामध्ये आपण समालोचक म्हणून काम करताय. अजूनही आपण पुढे जावं निश्चितपणे आमची इच्छा आहे, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून मला असं मी आपल्याला मगाशी व्यक्त करून दाखवलं की या देवगडमध्ये अनेक लाखोंच्या स्पर्धा होतात. एक काळ अमोल जे असा होता की जो टेनिस बॉल खरेदी करायसाठी 11 खेळाडूंना पैसे काढावे लागायचे, परंतु आज लाखोंच्या आणि हजारोच्या या ठिकाणी स्पर्धे संकेत
देवगडकर फुल टॉस चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा के बाहर 6 रन के लिए व्हॉट अ शॉट आणि रोहित तानवडे ऑन फायर पुन्हा एकदा येस डीजे देवगड तालुक्यात श्री फोंडकिन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार बापडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने Thanks, ठेवले Vijay. दमदार संघाचं अर्धशतक या ठिकाणी फलकावरती लागत आहे अमोलजी सर आणि विजय तुझंही लक्ष असू दे की आपल्या लाखोंच्या स्पर्धा या ठिकाणी होत आहेत परंतु आपले जे स्थानिक खेळाडू आहेत मला वाटतं या क्रिकेटकडे आता एक व्यावसायिक क्रिकेट म्हणून आपण पाहतोय आणि अशा वेळेला आपल्या खेळाडूंनी आपल्या खेळामध्ये बदल करणं ही काळाची गरज बनली पुन्हा एकदा मोठा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून काय जाऊ शकतो चेंडू फील्ड करतोय दीपेश दुरे थ्रो पोहोचतोय देवगडकर याच्या हातामध्ये एका धावेवर समाधान मानावं लागते आणि या एका धावेने संघ पोहोचतोय 51 या धावसंख्येवरती चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते देवगडकर एक छोटासा असा अभि देवगडकर याचा हा बंधू आहे भाऊ आहे आणि अभि याचं मार्गदर्शन वारंवार त्याला होत असतं आणि म्हणून यष्टीरक्षण व्हॉट अ शॉट उत्तुंग असा फटका सिद्धेश याच्या बॅटमधनं मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर 6 धाव्यांच्यासाठी आणि हा FCC चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार येस डीजे थँक्स 57 या धावसंख्येवरती या षटकाराने संघ पोहोचतोय सिद्धेश ज्याच्यामध्ये काबिलियत आहे की हार्ड हिटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि तशा पद्धतीनं फलंदाजी करताना दिसतोय नैसर्गिक अडथळ्याला चेंडू अडला जातोय काय एकाच जागेवर समाधान मानावं लागतंय रोहित याच्याकडनं दुसऱ्या रनसाठी कॉल आहे तिसऱ्या रनसाठी प्रयत्न होऊ शकतो आणि रोहित याचं रनिंग बिटवीन द विकेट कारण जर आपल्याला 2 किंवा 3 धावा घ्यायच्या असतील तर पहिली जी धाव आहे ती आपल्याला फास्ट घ्यावी लागते 3 रन्स मिळतात या 3 धावेने संघ 60 या धावसंख्येवरती पोहोचतोय चौथं षटक सुरू आहे अमोलजी माझा मुद्दा होता की या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मॅनेजमेंटवाले कदाचित ही स्पर्धा आपली पाहत असतील तर आपले स्थानिक जे खेळाडू आहेत मला वाटतं त्या खेळाडूंना थोडासा आर्थिक सोर्स मिळावा या एका उद्देशाने जर या पुढच्या स्पर्धा आपण केल्या निश्चितपणे त्यामध्ये आपल्या सर्वांचं योगदान असणं फार गरजेचं आहे पुन्हा एकदा देवगडकर याचा हा चेंडू व्हॉट शॉट मोठा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 एक उत्तुंग असा षटकार येस डीजे हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकिन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार बापडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले Thank you, दमदार आपल्या वैयक्तिक 33 या धावसंख्येवरती खेळतोय रोहित ज्यामध्ये त्याचे जवळपास 4 उतुंग असे षटकार पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू सुद्धा सीमारेषेच्या बाहेर षटकार स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार बापडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा DJ. आहे आदरणीय श्री दत्तात्रय साळुंके यांच्याकडनं या स्पर्धेसाठी आम्हाला 501 असा धनादेश या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आम्ही मंडळाच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो चार षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 72 ही स्पर्धा अमोलजी गेल्या वर्षी या स्पर्धेचा ज्या वेळेला अंतिम जो प्रेझेंटेशनचा कार्यक्रम झाला त्यावेळेला मला वाटतं देवगड हा संघ आणि गार्गी स्पोर्ट्स इळिये हा संघ त्यावेळेला होता अंतिम सामन्यामध्ये आणि सेलिब्रेशन ज्या वेळेला किंवा प्रेझेंटेशनचा जो कार्यक्रम होता या मॅनेजमेंटचे सर्व पदाधिकारी वाटतं बरीचशी मुलं ही मुंबईवरून या ठिकाणी आली होती कदाचित उद्या ती येऊ पण शकतील आणि ह्या मॅनेजमेंटशी जो माणूस जोडला जातो मला वाटतं तो माणूस त्या मॅनेजमेंटला येणाऱ्या नवीन वर्षामध्ये कधी विसरेल असं कधी होत नाही अमोलशी मला परवा दिवशी माझं फोनवर कॉन्टॅक्ट झालं मला म्हटलं जरी तू फोन लावला नसता तरी मला जेव्हा शक्य होईल त्यावेळेला निश्चित या मॅनेजमेंटला तुझ्या मी भेट देऊन जाईल आणि तशा पद्धतीने या ठिकाणी ही जी स्पर्धा आहे अमोल उत्तरोत्तर तुझ्या स्पर्धेला मोठं यश प्राप्त हो शेवटचं इनिंग्ज या सामन्याचं
वॉट अ शॉट, मोठा फटका पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून सिद्धेश याच्या बॅटमधनं. आता मात्र हा उत्तुंग असा षटकार. हे आयोजन भारी Thanks, विजय. क्रिकेट शॉर्ट पिच चेंडू आणि त्या चेंडूवरती उत्तुंग असा षटकार सिद्धेश याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगलं क्रिकेट, एक दर्जेदार क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व क्रीडा रसिकांना पाहायला मिळत आहे. आता मात्र सुरेख चेंडू परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर आणि रोहित या ठिकाणी पंच वाईट घोषित करतायत. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत आणि या 2 धावेने संघ पोहोचतोय 80 या धावसंख्येवरती. या ठिकाणी स्कोररचं काम पाहतायत आमचे मित्र आदरणीय विजयजी गुरव, की ज्यांना सुद्धा क्रिकेटचं फार वेड आहे. ज्याने विजय, मला तुला याच इनिंगच्या हे षटक संपल्यानंतर निश्चितपणे एक प्रश्न विचारायचा आहे, तो मी निश्चित विचारेन. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे जातोय, ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय मिलिंद. कमाल की बल्लेबाजी रोहित तानवडे के बल्ले से, एक बिग हिट, फिर एक बार लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. यस डीजे. देवगड तालुक्यात श्री फोंडकिन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापडले घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला थँक्स विजय. याच रोहित तानवडेचे 2 झेल या ठिकाणी सुटले गेले होते आणि त्या झेलचा पुरेपूर या ठिकाणी फायदा उठवतोय आणि ज्यामुळे पडेल हा संघ मला वाटतं या ठिकाणी 80 क्रॉस करताना दिसतोय. क्रिकेटमध्ये हेच फार महत्त्वाचं असतं. एखाद्या चांगल्या प्लेयरला जर जीवनदान मिळालं आणि तो खेळाडू जर 4 षटकं 5 षटकं मैदानामध्ये थांबला तर त्या सामन्याचा निर्णय बदलवू शकतो आणि अशी निर्णायक खेळी आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तो बॅटर आहे रोहित तानवडे. 15 चेंडू आणि आपल्या वैयक्तिक 46 या धावसंख्येवरती खेळतोय. सलग दुसरी हाफ सेंचुरी काय रोहित तानवडेच्या या मैदानावर येऊ शकेल. 4 धावांची आवश्यकता आहे. काय वेलकम हाफ सेंचुरीचा हा फटका असू शकतो. मिलिंद आपल्या बॉलिंग वरनं फलंदाजी करतोय. ऑफ स्टंप के काफी बाहेर वाईड घोषित केला जात आहे. एक अवांतर धाव मिळते आणि या अवांतर धावेने संघ पोहोचतोय 88 या धावसंख्येवरती. या इनिंगचं शेवटचं शतक, टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण आणि थोडासा हा निर्णय जो आहे तो अंगलट आल्याचं दिसतोय. फिल्डिंग करणारा आज DRCC हा जो संघ आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर पंच पुन्हा एकदा अवांतर ठरवतात या चेंडूला. 89 या धावसंख्येवरती संघ पोहोचतोय आणि ज्या वेळेला बॅटर याच्या बॅटमधनं षटकार येतात त्यावेळेला थोडंसं प्रेशर असतं बॉलरवरती आणि ते प्रेशर पूर्णपणे या ठिकाणी मिलिंद याच्यावरती जाणवतंय मला. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू, मोठा फटका, क्रिकेटिंग शॉट डीप एक्स्ट्रा करून दिशेने जातोय. सुरेख असं फिल्डिंग, दुसऱ्या रनसाठी कॉल आहे आणि काय या ठिकाणी बाद होतोय सिद्धेश. येस, या ठिकाणी सिद्धेश आउट होतोय. 1 धाव मिळते रोहित याला आणि या एका धावेने संघ 90 या धावसंख्येवरती पोहोचतोय. काय या षटकामध्ये रोहित तानवडे याचं हाफ सेंचुरी, त्याच्या 50 धावा आपल्या सर्वांना पुन्हा एकदा पाहायला मिळतील का. हे आयोजन भारी. 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि पाहायचं आहे या 2 चेंडूवरती रोहित आपल्या 50 की आपले 50 पूर्ण करतोय का. कदाचित ते 2 झेल ज्या क्षेत्ररक्षकांनी सोडले आहेत त्यांच्या मनामध्ये थोडीशी हुरहुर निश्चितपणे आहे की तो झेल जर पकडला गेला असता तर आज ही जी परिस्थिती आहे काहीशी वेगळी असू शकली असती. ओव्हरपिच चेंडू थोडंसं हेलिकॉप्टर पद्धतीने खेळायचा. दुसऱ्या रनसाठी कॉल असणार आहे रोहित याच्याकडनं. 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या आहेत. या इनिंगचा शेवटचा चेंडू रोहित तानवडे याच्यासाठी कदाचित हा शेवटचा चेंडू या इनिंगचा असेल आणि या शेवटच्या चेंडूवरती हाफ सेंचुरी, एक चांगली संधी रोहित याला या ठिकाणी प्राप्त होते. पाहायचंय ती कन्वर्ट करतोय काय 50 मध्ये आणि या ठिकाणी हाफ सेंचुरी रोहित याच्या बॅटमधून. रोहित पुन्हा एकदा आमच्यासाठी तुझी बॅट जरा अजून एकदा उंच होऊ देत आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांच्यासाठी. एक नॉट आउट 55 55
या धावसंख्येवरती नाबाद या ठिकाणी डगआउटमध्ये परततोय तो रोहित तानवडे आणि टोटल सांघिक धावसंख्या होते पडेल या संघाची 98. जिंकण्यासाठी 99 धावांची आवश्यकता आहे. आणि विजय एक मिनिटामध्ये अनेक वर्ष तुला मी ऑन ग्राउंड मैदानामध्ये पाहतोय, जो अंपायरच्या भूमिकेमध्ये असेल, कधी ॲज अ कॉमेंटेटर, आणि ह्या फील्डमध्ये आल्यानंतर त्याच्या आधी अनेक वर्ष जवळपास 10 ते 15 वर्ष तुझं क्रिकेट, ज्यावेळेला आम्ही लहान होतो आणि एवढं ज्यावेळेला क्रिकेटचा वारसा, एवढा क्रिकेटचा जो वेळ आपण मैदानामध्ये घालवला आहे, आपलं पहिलं प्रेम काय आहे? मला वाटतं आपला या मोबाईल स्क्रीनवरती आपण एवढं जे क्रिकेटसाठी योगदान दिलेलं आहे, एक 2 मिनिटामध्ये आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं असं मला वाटतं. आम्ही त्यावेळचं क्रिकेट एक वेगळंच होतं. अमोल जमताड्याला सुद्धा माहिती आहे, कारण जास्तीत जास्त हे असे मोठे फटके आमच्यापर्यंत नव्हतेच. सिंगल अमोल सुद्धा एक सिंगल डबलवरतीच रोटेशन करायचा. एक चांगली खेळी होती अमोल याची. त्यानंतर आम्ही समालोचक, तुझ्या ओळखीचाच होतास. अमोलसुद्धा तुझ्या अगोदरपासूनच ओळखीचा होता, कारण प्ले बॉयज कासारडे, बंडवाडी या 2 टीममधनं खेळायचाच. आणि पाडगावमध्ये खास करून आवडीने अमोल वगैरे असायचा. त्यावेळीसुद्धा एक नैसर्गिक अडथळा, जवळपास पाडगावमध्ये 50 रुपयाचं प्रथम बक्षीस असायचं. तेव्हा मोठे मोठे खेळाडूसुद्धा येऊन जायचे. म्हणजेच अजूनपर्यंत त्यापासूनचं क्रिकेटचं प्रेम आहे. मी 7वी पास होऊन आलो या ठिकाणी 8वीला, आणि त्यानंतर नाना चौगुले मोंडचा, त्यांनी मला या ठिकाणी पाहिलं आणि त्यांच्या त्या टीममधनं मी खेळायला लागलो. त्यानंतर अजित बाबलसुद्धा होता आणि बरेच मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स. त्यावेळी काही यूट्यूब लाईव्ह नव्हतं, परंतु तुला माहिती असेल त्या गाडीवाडीमध्ये मी कसा झेल पकडला होता. एक अडचणीचं मैदान, असा डेगा एकदम खोलवर गेलेला होता. आणि आताच्या मुलांना काय सांगायचं आहे. विजय, थोडंसं या मागच्या क्रिकेटची आठवण केल्यानंतर आपल्या अंगावरती शहारे उभे राहतात, कारण आम्ही जवळनं पाहिलंय. राजकुमार सुद्धा आहेत. या आपण निश्चितपणे 1-2 मिनिटामध्ये नंतर काही गोष्टी बोलता येतील. आपण ऑन स्क्रीन आहोत, त्यामुळे पुन्हा एकदा मायक्रोफोनमध्ये या ठिकाणी बदल होतोय. आणि यानंतर आदरणीय अमोलजी जमदाडे सर यानंतरच्या इनिंग्समध्ये आपल्या समोर येतील. अमोल जमदाडे सर, लाईनमन जे आहेत त्यांनी प्लीज बॉल असतील आपल्याकडे तर आमच्या या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आणून द्या आम्हाला. लाईनमन ज्यांच्याकडे बॉल आहेत त्यांनी प्लीज लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये बॉल आणून द्या. धन्यवाद. मी अमित साळुंके आपल्या सर्वांची रजा घेतोय. आपण मात्र मोबाईल स्क्रीनवरती निश्चितपणे सर्वांनी कुठेही जाऊ नका. धन्यवाद. करत संध्याकाळच्या सत्रातील महत्त्वाच्या लढतीकडे पुन्हा एकदा आपल्याला घेऊन जातोय मैदानाच्या दिशेने. श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळ बापार्डे घाडीवाडी आयोजित भव्य दिव्य ओराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2026, अर्थातच FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026च्या 6व्या पर्वातील महत्त्वाच्या लढतीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पुष्पराम स्पोर्ट पडेल क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना निर्धारित 5 षटकांमध्ये 98 धावांपर्यंत मजल मारते. त्यामध्ये रोहित तानवडेचा 18 बॉलमध्ये 55 धावांचा झंझावात आणि सलग 2 वेळेला दोन्ही मॅचमध्ये लागोपाठ 55 धावा म्हणजे 2 अर्धशतकं यावेळेला बनवली आहेत. या खेळाडूने कौतुक तर नक्की होईल या खेळाडूचं. आणि 4 धावांवरती विजयजी जीवनदान 2 मिळाली होती, त्याचा फायदा घेतला. म्हणजे क्रिकेटमध्ये जर तुम्ही झेल सोडलात तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळालं. रोहित तयार, शॉर्ट बॉल, हाफ ट्रॅकर
स्ट्रायकिंग येईल लावी देवगडकर हा देखील एक चांगला खेळाडू आहे. संयम आहे याच्याकडे. संघाची गरज ओळखून फलंदाजी करण्यासाठी या खेळाडूने आपली एक वेगळी छाप सोडली आहे. आणि दुसऱ्या बाजूला मागच्या मॅचमध्ये चांगली खेळी करणारा, मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील या खेळाडूला मिळाला होता, जो प्रवीण घाडी नाव स्ट्रायकिंग येईल. त्यामुळे एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे या संघाकडे. 98 धावा प्रथमतः पडेल क्रिकेट टीमच्या, 99चं टार्गेट आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर चांगला खेळ, एका खेळाडूला शेवटपर्यंत थांबावं लागेल, मॅरेथॉन खेळी करावी लागेल. मॅच विनिंग खेळी करण्यासाठी एका खेळाडूला थांबणं गरजेचं आहे. क्रिकेटचे एक्सपर्ट काय सांगतात की जर तुम्हाला मोठं टार्गेट अचीव करायचं आहे तर तुमची भागीदारी बनली पाहिजे, आणि ती भागीदारी जर इथे सुरुवातीला झाली तर मधल्या फळीमध्ये चांगल्या धावा येऊ शकतील. रोहित तयार. अवि देवगडकरसाठी चुकीचा फटका खेळले येतं. यावेळेला फटका मिस टाइम झालाय. चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षकाने घेतलंय त्याला आपल्या कवेत. पहिला विकेट अवि देवगडकरचा खेळ इथे संपला. पहिला धक्का मिळालाय बॅटिंग करणाऱ्या DRCC जामसंडे क्रिकेट टीमला. अवि देवगडकर आउट. आयोजन बहरदार बापडले घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. बापडले घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. गुड इजे. बॅट्समॅन नेम प्लीज. वर्णेश मुणगेकर नवीन फलंदाज या वेळेला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला तयार. गोलंदाजी टॅगवरती रोहित तानवडे. चांगला बॉल खाली राहिलाय, अंदाज आला नाहीये. अनुमान वर्तवला होता स्ट्रायकिंग रेंजच्या बॅटरने, त्याला छेद दिलाय. लेग बायचं सिग्नल पंचाने कळवलंय. रोहित तानवडे एक गुणवान अष्टपैलू खेळाडू आहे. देवगडमध्ये या खेळाडूची चर्चा होते. नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये हा खेळाडू व्यावसायिक क्रिकेट खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. एवढी काबिलियत आहे या खेळाडूकडे. असे अजून नवोदित देवगड तालुक्यामध्ये चांगले खेळाडू आहेत. त्याची जर या सगळ्यांनी एकत्र येऊन जर एक संघ बनवला ना तर देवगड तालुक्याचा एक दर्जेदार संघ देखील होऊ शकतो. तो देखील व्यावसायिक क्रिकेट संघ होऊ शकेल. धीम्या गतीचा बॉल गतीने बीट केलंय. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलंय, चतुरास्त्र वापरलंय. रोहित तानवडेने डॉट बॉल इथे घेतलाय. एकमेव आशेचं किरण प्रवीण स्ट्राईकला. अवि देवगडकर यांनी थोडंसं निराश केलं. रोहित तानवडेचा पुढचा बॉल अगुटप्याचा बॉल पुल केलाय. मिड विकेटला एक टप्पा घेत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. सीमा उल्लंघन करतोय. येतोय शानदार चौकार. टीमची धावसंख्या 5. आता मात्र या मॅचची जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागेल प्रवीणला. ड्रायव्हिंग सीट वरती बसावं लागेल. खोदून काढण्याचा इथे प्रयत्न केलाय आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर फक्त सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे जाते. 6 धावा फलकावरती आहेत. पहिलं नफतुल षटक, ज्या षटकात रोहितने खूप चांगला स्पेल इथे दाखलाय. दुसऱ्या बाजूला अवि देवगडकर यांची महत्वाची विकेट हातामध्ये आली आहे. त्यामुळे 98 धावा प्रथम बनवताना पडेल क्रिकेट टीमने जो डोंगर उभारला त्याचं थोडंसं दडपण नक्की आलंय. DRCC जामसंडे क्रिकेट टीमच्या आघाडीच्या बॅटरवरती मोठ्या फटक्यांकडे जात आहेत. मात्र थोडीशी नजर स्थिर व्हावी लागेल. टार्गेट सेट झालंय. याच लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्हाला एक मोठी खेळी करणारा खेळाडू मैदानामध्ये असणं गरजेचं आहे. 50-50 ओव्हर देखील अजून बाकी आहे, जी या षटकानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. अमोल जी घाडी याने एक सुंदर आयोजन केलंय या स्पर्धेचं. तेवढीच चांगली साथ सहकार्यांनी दिली आणि त्यामुळेच भव्य दिव्य अशी ही क्रिकेट स्पर्धा आपल्या पुन्हा एकदा भेटीसाठी आली आहे. 6व्या पर्वामध्ये हे आहे 6वं पर्व आणि यातच आलं सर्व. त्यामुळे अमोलजी, आम्हाला आहे या पर्वाचा गर्व. निश्चितच आपण जर पाहिलं तर
स्पर्धा भरवण्यासाठी खूप मेहनत लागते. आपल्याला स्पर्धा चालू झाल्यापासूनचा कालावधी आठवतो. मात्र ती स्पर्धा चालू होण्यासाठी जी अगोदरची 15 दिवसांची मेहनत असते ना, ती खूप महत्त्वाची मेहनत असते. यावेळेला धाव बधवण्याची शक्यता, घरट्यापासून दूर राहिलेत. जी धाव अस्तित्वात नव्हती ती धाव घेण्याचा इथे प्रयत्न केला. आणि मालवणी भाषेमध्ये एक सुंदर म्हण आहे, गाव फिरॉन इलो आणि हुमऱ्या कापटॉन मेलो. अशी परिस्थिती झाली आहे. चांगली खेळी केली होती मागच्या मॅचमध्ये, त्यामुळे या सामन्याची जबाबदारी खांद्यावरती घेणं गरजेचं होतं. मात्र आपली विकेट गमावली आहे. DRCC जामसंडे क्रिकेट टीमला एक मोठा धक्का मिळालाय प्रवीण यांच्या रूपाने. सामनावीरचा पुरस्कार देखील पटकावला होता या खेळाडूने. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. दीपराज नवण्या या टोपण नावाने या परिसरामध्ये या खेळाडूला ओळखलं जातं. अनेक टोपण नावं आहेत. विराट कोहलीचा विचार केला तर चिकू या टोपण नावाने त्याला ओळखतात. शॉर्ट बॉल कट करण्याचा इथे प्रयत्न केलाय. सौरभ गांगुलीला जर आपण पाहिलं तर दादा या टोपण नावाने ओळखलं जायचं. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. सिंगलने धावसंख्या पुढे जाते 8. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. षटक क्रमांक 2चा खेळ तुम्ही पाहताय. आजच्या दिवसातील 6वा सामना. पुष्पराम स्पोर्ट पडेल क्रिकेट संघ आता मात्र एका मजबूत भक्कम स्थितीमध्ये आणि का असणार नाहीये. रोहित तानवडेचा तो जलवा, अवघ्या 18 चेंडूत 55 धावांचा रुबाब. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल, वाईड बॉलची घोषणा होते. दंडात्मक धावेने धावसंख्या पुढे जाते. फक्त 9 धावा फलकावरती आहेत. हात खोलण्याची गरज आहे. गाडीला एक्सेलेट करावं लागेल, थांबून चालणार नाहीये. परतीचे दोर हळूहळू मात्र आता कापले जातील. मागे वळून बघण्यासाठी संधी नाहीये. पुढील बॉल रुबी कट, लेमन कट. चेंडू जर आपण पाहिलं तर स्पर्धेच्या घोषांकित क्षेत्रात सिंगलच मिळेल आणि सिंगलने सामना जिंकणं अवघड झालंय. पोणकीन देवी क्रिकेट मंडळ बापाडी गाडीवाडी आयोजित भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट 2026 FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026चा आपण सगळेजण आनंद घेतो आहोत. अनेक मान्यवरांचे हात या स्पर्धेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आणि त्यामुळेच आपण ही भव्य दिव्य स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी संपन्न करू शकलो आहोत. बॉलर तयार. लेन बॉल टाकण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, एकच धाव. बॅकवर्ड स्कोअरकडे बॉल चाललाय. सिंगलने धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करत असताना 11 धावा तर फलकावरती आहेत. पोणकीन देवी क्रिकेट मंडळ बापाडी घाडीवाडी. दोनच धावा इथे मिळतील. शेवटचा बॉल. बॉलर तयार. अतुल माशीचा एक चांगला बॉल ड्राईव्ह करायचा इथे प्रयत्न केला. वितलक कार्पेटचा फटका जमलेला चाटत यावेळेला दुसऱ्या धावेसाठी निघाले. खराब फेकी आहे. एक अजून धावा एक्स्ट्रा मिळेल. एकूण 3 धावा टीमच्या खात्यामध्ये वाढतील. तिहेरी धावांनी सांघिक धावसंख्या बदलते 15. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. आता हे सुरू होईल ते चॅलेंजिंग ओव्हर. 50-50 ओव्हरमध्ये जास्तीच्या धावा इथे बनवाव्या लागतील. 99 धावांचं लक्ष्य आहे. आतापर्यंत फक्त 15 धावा म्हणजे धीम्या गतीने धावसंख्या कासवाच्या गतीने पाहायला मिळते. DRCC जामसंडे क्रिकेट टीमची 84 धावा अजून बनवायच्या आहेत अवघ्या 18 चेंडूमध्ये. ज्या पद्धतीने रोहितने खेळी केली ना, अशा एका खेळीची गरज आहे. दमदार तुफानी फटकेबाजी, तोडफोडवाली फलंदाजी आवश्यक आहे. 50-50 ओव्हर स्वीकारत असताना पुन्हा एकदा रोहित तानवडे
जो मालिकावीराच्या रेसमध्ये आहे असा खेळाडू रोहित तानवडेचा पहिला बॉल 50-50 ओव्हर चॅलेंजिंग ओव्हर शॉट कडक 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 बॉल गेलाय बेधडक बाउंड्री लाईनच्या बाहेर एक जबरदस्त फटका स्वॅग से किया है स्वागत हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार बापरडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा वर्णेश मुनगेकरने हा षटकार ठोकलाय चॅलेंजिंग ओव्हर मध्ये चांगली फटकेबाजी होते फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ताकद झोकली आहे ऑन साइडला मिड विकेटला बॉल यष्टीरक्षक त्यानंतर चेंडूपर्यंत गेले कारण नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू पुन्हा मागे आला 2 धावांची लहर पाहायला मिळते 2 चेंडूमध्ये 8 धावा आलेत या षटकात तुम्हाला 25 धावांचं टार्गेट ठेवावं लागणार आहे तरच तुम्ही थोडंफार जवळ जाऊ शकता मात्र दिल्ली बहुत दूर आहे मोठ्या धावसंख्येचं पाठलाग इथे करत असताना फुल टॉस फटका हवेत चेंडू हवेत गेलाय क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील का पाहावं लागेल कव्हर्सला झेल टिपला गेलाय विकेटचं पदक वर्णेश मुनगेकरचा खेळ इथे संपला फलंदाजी करणाऱ्या DRCC जामसंडे क्रिकेट टीमला तिसरा धक्का टीमची धावसंख्या 23 धावा हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन नक्कीच विजयजी ऑफ साईडची चेंडू देखील ऑन साईडला खेळवण्याचा प्रयत्न इथे होतोय त्यामुळे फटके मिस टाइम होत आहेत ज्या दिशेला चेंडू येईल त्या दिशेला तुम्हाला फलंदाजी करावी लागते यावेळेला क्या बात आहे जबरदस्त फटका टोचचा वापर केला बॉटम हँडचा वापर केला स्वीट स्पॉटला बॉल इथे स्पर्श झालाय आणि चेंडू गेला वेगात बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑन आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर काऊ क्षेत्राच्या डोक्यावरून बॉल गेलाय सुंदर फटका आल्या आल्या खेळलेत 29 धावा टीमच्या खात्यामध्ये अभिषेक का दमदार फलंदाजी करतायत चॅलेंजिंग ओव्हर मध्ये टार्गेट आता मात्र पूर्ण तर केलंय कव्हर्सला बॉल इथे खेळलेत एक टप्पा घेतलाय बॉलने चांगलं क्षेत्ररक्षण झालंय चेंडूची फेकी येणार आणि टीमच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा वाढणार ते 4 धावा चेंडू हाताला स्पर्श करून बॉडी लाईनच्या बाहेर गेलाय आल्या आल्या 2 चेंडूमध्ये 10 धावांचा जलवा इथे दाखवलाय आक्रमक खेळ केलाय मैदानामध्ये आपण आल्याची चाहूल प्रतिस्पर्धी संघाला करून दिली आहे आणि परतीचा इथे बिगुर वाजवलाय या षटकात आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 18 धावा आलेत चॅलेंजिंग ओव्हर मध्ये पुढचा बॉल रोहित तानवडेचा सुंदर फटका बॉटमचा पुन्हा एकदा वापर केलाय कव्हर्सला बॉल वेगात गेलाय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध गॅप एका बाजूला शाहरुख खान दुसऱ्या बाजूला सलमान खान आणि मधूनच प्रीती झिंटा फरार संजीवनी चौकार बापरडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार बापरडे घाडी वाडीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार वाडीतील तरुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार टेकडीचे टोटल 22 धावा आलेत त्यामुळे 11 धावा अजून ऍड होतील टोटल 48 धावा फलकावरती आतापर्यंत लागलेत आणि या षटकात टोटल 22 धावा आल्या 11 धावा ऍड झाल्या त्यामुळे 33 धावा या षटकामध्ये ऍड केल्या गेल्या 51 धावांची गरज आहे 12 चेंडूने 51 धावा हे समीकरण आहे बॉलर तयार शॉर्ट बॉल वेगात रफ्तार से गिरफ्तार करते हुए वेगाने बीट केलंय सूरज मंचेकर बॉलिंग ट्रॅक वरती आहे 11 चेंडू मध्ये 51 धावांची गरज आहे बॅटिंग टीम DRCC जामसंडे क्रिकेट टीमला
48 धावा फलकावरती आहेत. यावेळेला चेंडू हवेत, डीप पॉइंटला बॉल झेल सोडलाय, सिंगलच मिळेल. जास्तीची स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे फलंदाजाला. अभिषेक जितका स्ट्राईक वरती राहील ना, अभिषेक सांगळे, तितक्या धावा जास्त येऊ शकतील, कारण तो फ्लो मध्ये आलाय. बॉलर तर या, ओ हो हो, गोइंग 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 अँड गॉन. जबरदस्त फटका. अभिषेकला एवढ्या मागे का ठेवलं? अभिषेक आता मात्र धावांचा अभिषेक करतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूमध्ये 20 धावांचा झंझावात. अभिषेक नावाचं वादळ गोंगावलंय, थोडस नामोहरण केलंय. प्रतिस्पर्धी संघाच्या खेम्यामध्ये हलचल आता मात्र सुरू झाली आहे. जो संघ अगदी विजयाचं स्वप्न बघत होता, त्या संघाचं स्वप्न पुन्हा बदलेल का? टीमची धावसंख्या वाढली आहे. संघाचे मालक आहेत अभिषेक सांगळे. स्ट्रायकिंग एंडला त्याने धुवाधार फलंदाजी केली आहे. SBI लाईफ फुल टॉस मिस केलाय. चांगला बॉल पाहायला मिळालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत गोलंदाज. टीमची धावसंख्या आतापर्यंत 56 धावा. सूरज मंचेकर या षटकात जर आपण पाहिलं तर एक षटकार देखील ठोकलाय सूरजच्या ओव्हर मध्ये अभिषेक सांगळे यांनी. सांघिक धावसंख्या आहे आतापर्यंत 56. अब तक 56. फुल टॉस याही वेळेला मिस करत असताना 2 फुल टॉस मिस केलेत विजयजी. अट 99 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत 56 धावा. लेन बॉल पुढे टाकलं, धावा आलीच नाही असं लक्ष. 3 डॉट्स, 56 धावा. अजून 43 ची गरज. 6 चेंडू 43 धावा. हे जिंकण्यासाठी समीकरण DRCC जामसंडे क्रिकेट टीमच्या समोर पुष्पराम स्पोर्ट पडेल क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. 6 मध्ये 43. नक्कीच अमोलजी, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या जे मागे जे चहाचं दुकान आहे ना, नक्की सगळ्यांनी एकदा चहाचा आनंद घ्याच. नक्की या चहाची तुम्ही आठवण काढाल. जानकी जनरल स्टोअर्स यांच्या माध्यमातून जी चहा बनवण्यात आली आहे ना, नक्की एकदा आस्वाद घ्या. ओ क्या बात है, चाय पे चर्चा होने वाला ये फटका है. एक जबरदस्त टोला दिलाय. चेंडू स्वीपर कव्हरच्या बाहेर पाठवलंय. 6 धावांसाठी. गुड इव्हनिंग. टीमची धावसंख्या वाढली आहे. 62 धावा. हो, याही वेळेला खूप लांब. ये छक्का नहीं, ये 9, 10, 11, 12 कितने रन आएंगे? स्पर्धेतला सगळ्यात मोठा फटका. एकदा टाळ्यांचा आपण कडकडाट करूया. जिंकणाऱ्यापेक्षा हरणाऱ्याची चर्चा जास्त झाली पाहिजे. मोन्याने हा षटकार ठोकलाय. ISPL मध्ये कदाचित 9 मिळाला असता. ओ याही वेळेला ये 9 नाही, ये 10 है. सरळ बॅट, सीधी बॅट, नो बकवास. जबरदस्त फटका मोडलेच्या बाहेर. क्या बात आहे. मोन्या आणि अभिषेक जर सलामीला आले असते तर काय झालं असतं. मात्र क्रिकेट हा खेळ अनिश्चितच आहे. तुम्ही कोणतंही टार्गेट मनामध्ये गृहीत धरू शकत नाही. कोणताही फलंदाज खेळेलच म्हणून सांगू शकत नाही. या अगोदरचे बॅटर होते, त्याने देखील या अगोदर खूप चांगली कामगिरी केली आहे. मात्र या मॅच मध्ये ते सुस्तात माघारी परतले. संघाची धावसंख्या वाढली आहे. 74 धावा. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक रोहित तानोडे बॉल पर्यंत पोहोचले आणि झेल सोडलाय. मोन्याला जीवनदान मिळालंय. मोन्याला स्ट्राईकला यायचंय. दुसऱ्या बाजूला अभिषेक देखील सांगतात की मलाही स्ट्राईकला थांबायचंय. विकेट सरेंडर करावी लागते अभिषेक यांना. मोन्या रिदम मध्ये अभिषेकने चांगली फलंदाजी केली. मधल्या फळीमध्ये थोडंसं टार्गेटच्या जवळ जाण्याचा प्रयत्न झाला, मात्र लक्ष खूप मोठं होतं. त्यामुळे हा सामना थोडासा एकतर्फी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. DRCC जामसंडे क्रिकेट टीम बनाम
पुष्पराम स्फोट पडेल अशी लढत प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. संदेश देवरुखकर मैदानामध्ये दाखल झालेत आणि इकडून आवाज आला तो आलाय. बॅटर तयार. ओह क्या बात है, बॉल खूप लांब पाठवलाय. मोन्याने आज जबरदस्त फलंदाजी केली आहे, अप्रतिम फलंदाजी आहे. आपल्या फटकेबाजीने प्रेक्षकांच्या मनामध्ये राज्य केलं या खेळाडूने. मोन्याला इतक्या मागे ठेवलं गेलं. नक्कीच नोन्याने खूप चांगली फटकेबाजी केली आहे. नितेजी असंच म्हणावं लागेल की आगासलो तो मागासलो आणि पाठचून इलो तो पोटभर जेवलो. जे तुमच्या मनात हा ते माझ्या मनात नाही. शॉर्ट बॉल यावेळेला चांगला बॉल डिलिव्हर केलाय. चांगली फलंदाजी नोण्यासाठी टाळ्यांचा कडकडाट करूया. चांगली फटकेबाजी, उत्तुंग फटके आणि खास आम्हाला आवडलेला सगळ्यात मोठा लांब लचक षटकार. मोन्या नक्की आज प्रेक्षक तुला लक्षात ठेवतील. जबरदस्त फलंदाजी. बॉक्स क्रिकेटचा बादशाह म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला ओराम क्रिकेटमध्ये देखील त्याने जलवा दाखवला आणि प्रेक्षकांना सांगितलं मी फक्त